हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय नंबर 13 मध्ये आपण आहोत. लास्ट टाइम आपण श्लोक नंबर 13 थांबलो होतो. प्रोसेस ऑफ नॉलेज आपण स्टडी केलं होतं. ज्ञानाची प्रक्रिया, राईट. 8 ते 13 ही आपण सिरीज बघितली होती. अमानित्वम, अधम्बित्वम, अहिंसा, शांतिरार्जम आणि लाईक दॅट. एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदत अन्यथा. हे जे काही आहे ते सगळं काय आहे? ज्ञान आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व अज्ञान आहे. त्यानंतर मग पुढे भगवंत याला एलिब्रेट करतील. पुढे 12 पर्यंत आहे. त्यानंतर 13 पासून पुढे चालू होईल. नेक्स्ट सिरीज चालू होईल. मग आपण आतापर्यंत आपण क्षेत्रज्ञ बघितलं होतं श्लोक नंबर 2 ते 7 मध्ये, राईट. त्यानंतर आपण 8 ते 12 मध्ये ज्ञान काय हे बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आपण आता 13 ते 19 नेक्स्ट सिरीज आहे. ज्ञेय काय आहे ते बघणार आहोत. ज्ञेय म्हणजे जाणणे योग्य काय आहे, राईट. श्लोक नंबर 13 वाचा. शोभा शितोळे माझी माताजी वाचा श्लोक नंबर 13. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत. हरे कृष्ण. तेयं यत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्तना सदुच्यते. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. येस, हरे कृष्ण. मग आता ज्ञान याच्याबद्दल विस्तारामध्ये सांगितल्यानंतर, आणि ज्ञान प्रोसेस ऑफ नॉलेज का म्हटलेलं आहे? कारण ज्ञान म्हणजे ऍक्च्युली ज्ञान वाचून मिळत नाही आपल्याला. ऑफकोर्स आपली भगवद्गीता वाचन हे काही नुसतं वाचन नाहीये, साधना आहे. बरोबर आहे. तुम्ही जसं चॅन्टिंग करता, ही चॅन्टिंग काय आहे? साधना आहे. तुम्ही प्रचार करता, हे सुद्धा एक साधना आहे. आपण काही कुठले मोठे आचार्य नाही होत. कधी आपण प्रचार करताना विचार नाही केला पाहिजे की मी अवतरित झालोय या जगाचा उद्धार करण्याकरता, राईट. प्रचार सुद्धा आपली एक साधना आहे. कधी कधी मी सुद्धा थकून जातो, कंटाळतो. बॅक टू बॅक जर लेक्चर असतील तर असं वाटतं की हरे कृष्ण सुट्टी घ्यावी. ज्याप्रमाणे चॅन्टिंग पण आपल्याला बॅक टू बॅक करताना कधी कधी आपण थकून जातो, राईट. तो अरे यार राहू दे. पण आपण करतो का? कारण आपली ती साधना आहे. साधना कोण करतो? जो साधक असतो तो साधना करतो, राईट. आणि साधक का असतो तो? कारण त्याला एखादी गोष्ट साध्य करायची असते. अशा गोष्टींची ही सिरीज आहे. साधक साधना करतो कारण त्याला काहीतरी साध्य करायचं आहे, राईट. मग त्याचा अभ्यास आहे तो. जस्ट लाईक स्टुडंट, त्याला अभ्यास करायचा असतो बिकॉज ही हॅज टू स्टडी. त्याला पर्याय नाही. त्याच प्रकारे आपली साधना आहे वाचन सुद्धा श्रील प्रभुपादांच्या पुस्तकांची, राईट. आणि ह्याच्यासोबत आपल्याला हे कळलं पाहिजे की जेव्हा आपण या गोष्टींचं पालन करू, याच्यात दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, नम्रता, अनहंकार किंवा इंद्रिय विषयांपासून दूर राहणे, आसक्ती कमी करणे, ह्या सगळ्या गोष्टींचं पालन केल्याने आपल्यामध्ये सत्वगुणचं प्रकटीकरण होतं. सत्वगुणाचा जन्म होतो. लक्षात ठेवा, प्रकृतीचे गुण आपल्यातना जन्म घेतात. सत्वगुण जेव्हा जन्म घेईल, म्हणजे प्रकट होईल, सत्वगुणाची स्थिती जेव्हा तयार होईल तेव्हा ज्ञान आपल्या प्रकट होतं. म्हणून लक्षात ठेवा, ज्ञान, नॉलेज डझंट प्रोड्यूस जस्ट बाय स्टडी. ऑफकोर्स श्रील प्रभुपाद पुस्तके ही आध्यात्मिक आहेत. त्यांच्या अध्ययनाने सत्वगुण प्रकट होणार आणि अभ्यास प्रकट होणार, ज्ञान प्रकट होणार. पण इन जनरल असं विचार करू नये आपण की जस्ट मी वाचन झाल्यावरती माझं काम झालं. नाही, वाचन एक पार्ट आहे. त्याला आता लाईफमध्ये फॉलो करण्याकरता प्रयास करणे. आणि जेव्हा आपण पालन करू तेव्हा सत्वगुण प्रकट होतो. आणि सत्वगुणी जीवन जेव्हा आपण जगतो, सत्वगुणी लाईफस्टाईल, त्याने ज्ञान प्रकट होतं, राईट. ज्ञान नुसतं वाचनाने प्रकट होणार नाही.
सत्वगुणी जीवनाने प्रकट होईल, जे प्रबोधांच्या पुस्तकात दिले आपण ते फॉलो केल्याने. आणि ऑफकोर्स प्रबोधांचं पुस्तक वाचणे ही सत्वगुणी क्रिया आहे, राईट. म्हणून आपण आळस करू नये प्रबोधांची पुस्तकं वाचताना. ऐसा विचार करो नहीं क्या जरूरत है, अभी 16 माला हो गया ना, हरे कृष्णा. माला अगर टिकाना है तो रीडिंग करना पड़ेगा, है ना. चैंटिंग को अगर सर्वाइव करना है लाइफ लॉन्ग, वी हैव टू रीड. बिना पढ़ाई किए चैंटिंग, क्योंकि आपको पता ही नहीं चलेगा चैंटिंग क्यों करना है, किस लिए करना है, कैसे करना है, राइट. सो दॅट्स हाऊ. म्हणून दिस इज वन क्लॅरिफिकेशन देअर. आता इथे भगवंत म्हणतात तुला अमृत भेटेल, राईट. काय अमृत भेटेल आपण गीतेमध्ये सुद्धा अगोदर बघितलं होतं. सो अमृतत्वाय कल्पते, भगवंताने दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं, यु नो. आणि इथे भगवंत लिहितात, या इथे प्रॉपर लिहितात, यु नो, यज्ञात्वात अमृत अश्नुते, यु नो, अमृत तुला प्राप्त होईल, यु नो. जर तू जाणून घेशील तर नेय काय आहे, जाणणे योग्य काय आहे. प्रॉपर तात्पर्यामध्ये लिहितात भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे वर्णन करून सांगितले आहे, तसंच क्षेत्रज्ञाला जाणण्याच्या मार्गाचे त्यांनी विवरण केले आहे. आता क्षेत्रज्ञाला जाणण्याच्या मार्गाचे विवरण काय आहे, श्लोक नंबर 8 ते 12, प्रोसेस ऑफ नॉलेज, राईट. नॉट ओनली क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आहे, आत्मा. क्षेत्रज्ञ म्हणजे कोण आहे, इव्हन परमात्मा सुद्धा, राईट. दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ आपण स्टडी केलेले आहे, आत्मा आणि परमात्मा, राईट. मग आता त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला मी क्षेत्र सांगितलं, क्षेत्रज्ञाचं सांगितलं आणि क्षेत्रज्ञाला जाणण्याचा विचार पण सांगितलं तुम्हाला. आता ते नेयाचे अर्थात प्रथम आत्मा आणि नंतर परमात्मा वर्णन करण्यास प्रारंभ करतील, जे जाणणे योग्य आहे, राईट, त्याचं वर्णन. नेयाच्या ज्ञानाने आत्मा आणि परमात्मा या दोहोंच्या ज्ञानाने मनुष्य अमृतमय जीवनाचे आस्वादन करू शकतो. का, कुठल्या प्रकारचं अमृत भेटणार आहे आपल्याला इथे. राईट नाव आपण आणि भगवंत एकमेकांपासून दूर आहोत. तसा मुलगा आपल्या बाबांपासून दूर गेलेला आहे, आई वडिलांपासून. जेव्हा मुलगा आई वडिलांची भेटेल तेव्हा त्याला आमरस भेटेल, राईट. बाबा म्हणतील भेटायची बस इथे, अरे आता मला आठवलं आमरस पॅकेटमध्ये आहे ते माझ्या, खराब नको व्हायला, त्याला ठेवायला पाहिजे दुसरीकडे, राईट. आता 2 आठवड्यांनी पाऊस पडणार आहे, बरोबर आहे. यावर्षी पाऊस लवकर आहे, माहिती आहे का तुम्हाला. तुम्हाला भक्तिशास्त्री क्लासमध्ये जनरल नॉलेज पण दिलं जातं. पाऊस पडणार आहे, आंब्याचा सीझन संपून जाईल, राईट. मग ज्याने घरातनं मांडून बाहेर करून गेले त्यांनी घरामध्ये या, आपापल्या घरी या आणि आमरस प्या, राईट. मुलगा जर आई वडिलांपासून दूर झाला असेल, बिचारा कष्ट त्याला होतात ना, कारण बाहेर कोण काळजी घेणार आहे. हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तरी जेवण कसं देतात माहिती आहे ना. काय काय हॉटेल तुम्ही अशा बघितलेत, हो घ्या हो असं फेकतात जनरली, लिटरली. आणि काही जण फेकत नाही, ते काय करतात, त्यांना माहिती आहे की आता टिप भेटणार आपल्याला, टिप, राईट. चांगली सर्व्हिस देतात. सो ह्या जगामध्ये सर्व काही जे नातेसंबंध आहेत ते स्वार्थाने प्रेरित आहेत, यु नो. पण एकच असा संबंध आहे जो स्वार्थाने प्रेरित नाहीये, आणि तो म्हणजे भगवान आणि जीव यांच्यामधला जो संबंध आहे तो स्वार्थ रहित आहे, आणि म्हणून त्या रिलेशनशिप मध्ये अमृत आहे. अदरवाईज अमृतच्या नावाने आपण या जगामध्ये काय घेतोय, विष घेतोय, यु नो. विष म्हणजे काय, बेसिकली जे आपल्याला मारणार आहे एक दिवशी. इन द सेन्स की या जगामध्ये आपण कुठल्या गोष्टींची आसक्त झालो, एखाद्या रिलेशनशिप मध्ये आसक्त झालो, दिस रिलेशनशिप आर ऑल टेम्पररी, अँड अल्टिमेटली ते आपल्याला आसक्त बनवतात आणि या जगात पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घेण्यास बाध्य करतात. परंतु भगवंतांशी जर आपण संबंध जोडला तर तो संबंध आपल्याला अमृत प्रदान करून देईल. आणि असा अमृत जो संपत नाही. आपल्या घरामध्ये आपण काही वापरत असेल चरणामृत, किंवा चरणामृत आध्यात्मिक आहे, पण आपण घरामध्ये काही पाणी बाहेर कुठे लोक वाटत असतील ते संपून जाईल, पण हे अमृत संपणार नाही. जेवढं वाटाल तेवढं वाढत जातं, है ना. आनंदम बुद्धिवर्धनम महाप्रभू म्हणतात ना. म्हणून नाम संकीर्तन, नाम कीर्तन, नामामृत हे असं आहे की जेवढं वाढाल तेवढं वाढत जाईल, जेवढं वाढाल तेवढं वाढत जाईल. कृष्ण भक्ती अशी आहे की तुम्ही जेवढी लोकांना है ना पंगत मध्ये वाढत घालाल, लग्नामध्ये वाढतात ना पंगत मध्ये, किती पाहिजे भाजी, किती पाहिजे भात डाळ, है ना, तसं पंगत बसवायची भक्तांची आणि त्यांना हरिनाम अमृत वाटायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. तो भगवान म्हणतात तुम्हाला अमृत भेटेल हे जेव्हा तुम्ही जाणाल तेव्हा, राईट.
यू विल दिस टेस्ट द नेक्टर ऑफ डिव्होशनल सर्व्हिस. आणि हे तुम्ही स्वाद घेता घेता भगवत धामात जाल आणि तिकडे पण टेस्ट करत राहाल, अनलिमिटेडली, इटर्नली. म्हणून प्रभुपाद ऍक्च्युली सेकंड पॅराग्राफ मध्ये लिहितात, भगवंतांच्या परमात्मा रूपाचे वेदामध्ये 3:16 वर्णन आहे, श्वेतावशार उपनिषद. भगवंत हे प्रधान क्षेत्रज्ञ आणि त्रिगुणांचे स्वामी आहेत. स्मृतीमध्ये म्हटले आहे की दास भूतो हरे रेव नन्य सेवक कदाचन. जीव हे निरंतर भगवंतांचे सेवकच आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या शिकवणीमध्ये याची पुष्टी केलेली आहे. म्हणून या श्लोकातील ब्रह्म हा शब्द जीवाला उद्देशून योजिला आहे. जेव्हा ब्रह्म शब्द जीवाला उद्देशून योजिला जातो तेव्हा जाणले पाहिजे की जीव हा आनंद ब्रह्म नसून विज्ञान ब्रह्म आहे. परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांना आनंद ब्रह्म असे म्हणतात, राईट. सो लाईक दॅट. अँड देन मग आता त्याला सुरुवात करतात भगवंत. श्लोक नंबर 14 पासून वाचा. नेक्स्ट मधुसूदन प्रिया माताजी वाचताल. आज तुम्ही क्लासला गेला नाही तुमच्या? हरे कृष्ण. महाराज आले तरी नाही गेले प्रभूजी. कोण महाराज आलेत? हो. कुठले महाराज? श्यामा काहीतरी नाव माझ्या लक्षात नाहीये. बरं, मोबाईल मध्ये बघून सांगेल. बरं, ठीक आहे. हरे कृष्ण. वाचा श्लोक नंबर 14. नेयं यत् तत्प्रविश्यामि यज्ञात्वा अमृतम् अंशते अनादि मत परम ब्रह्म न सतत न असत उच्यते. 14 वाचा माताजी. 14 श्लोक नंबर. तुम्हाला अमृत आवडलेलं दिसतंय जास्त. 14 वाचा. हरे कृष्ण. सर्वता पाणिपादं ततते तत सर्वत अक्षिशीर मुखं सर्वत श्रुतिमत लोके सर्वं अवृत्य तिष्ठति. सर्वत्र त्यांचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. हरे कृष्ण. येस, हरे कृष्ण. तुम्ही अमृत चाखताय. राधा मदन गोपाल, राईट. हरे कृष्ण. ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, सेक्शन काय तुम्हाला कळतो ना? सेक्शन आपला हा 3rd सेक्शन चालू आहे. श्लोक नंबर 13 ते 19. नेय काय आहे, राईट? जाणण्यायोग्य कोण आहे ते आपण बघतोय. जाणण्यायोग्य काय आहे? भक्ती भगवंतांची, भगवंत आणि आपला त्यांच्याशी काय संबंध आहे जाणण्यायोग्य गोष्ट आहे, राईट. सो आता इथे म्हणतात सर्वत्र त्याचे हात, पाय, नेत्र, मस्तके, मुखे आणि कान आहेत, राईट. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. तो हा जो श्लोक आहे हा कोणाशी संबंधित आहे? परमात्मा. आणि ऍक्च्युअली तुम्ही बघायला गेलात ना, लिटरली टेक्निकली इथे प्रभुपादाने आपल्याला कृपा करून लिहिलेलं आहे की या प्रकारे परमात्मा सर्वत्र व्यापून आहे. पण तुम्ही जर गीता प्रेसच्या गीता याच्यामध्ये जर जाल ना आणि बाकी याच्यामध्ये गीतेमध्ये जाल ना, परमात्मा वर्णन नाही ऍक्च्युली. इन द सेन्स की आहे, पण टेक्निकली तुम्हाला सांगा आता इथे कुठे आहे का परमात्मा म्हणून लिहिलेलं? या श्लोकाच्या संस्कृत शब्दामध्ये कुठे दिलेलं नाही की हे परमात्म्याचं वर्णन आहे. मग आता इथे सर्वात डेंजर काय माहितीये का? इथे जे मायावादी येते म्हणू शकतात कि ये वर्णन किसका है? ये वर्णन जीवात्मा का है. मतलब जीव जो है उसके हाथ पैर सब जगह है. बरोबर आहे का नाही? म्हणजे मायावाद याला इथे तू जरा भेटू शकतो, परंतु प्रभुपादाला क्लॅरिफाय करतात. आणि ऍक्च्युअली तुम्ही जर चैतन्य चरित्रामध्ये गेलात तर एक पास्ट टाइम आहे अद्वैताचार्यांचा. अद्वैताचार्य ऍक्च्युअली काय करायचे, जे काही शास्त्रांचं पठण करायचे ना, प्रवचन करायचे, ऐकायचे, वाचायचे, कुठल्याही शास्त्राचं वर्णन हे अल्टिमेटली भक्तीमध्ये करून दाखवायचे की इससे कैसे भक्ती सिद्ध होत आहे. आणि जेव्हा ते ह्या श्लोकावरती आले ना गीतेच्या, त्यांना कळे ना की ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे. ये हाथ पैर कान नाक जिसके हर जगह पहले ये है कौन? अद्वैताचार्य साक्षात महाविष्णू आहेत, स्वतःच आहेत ते परमात्मा. पण लीला त्यांना कळे ना. आणि अद्वैताचार्य एकदम डिस्टर्ब झाले की श्लोकाचा अर्थच कळत नाहीये. ऍक्च्युली जेव्हा अद्वैताचार्य त्या दिवशी रात्री जेव्हा झोपले तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांच्या स्वप्नात आले आणि चैतन्य महाप्रभू म्हटले, ये जो श्लोक है ना ये परमात्मा का वर्णन करता है, ये परमात्मा है. त्याच प्रकारे प्रभुपाद आपल्याला
कृपावश काय करतात, ह्या श्लोकाचा अर्थ वरती तात्पर्यामध्ये अनुवादामध्ये त्याने दिलेला आहे. या प्रकारे परमात्मा सर्वतो व्यापून आहे. राईट. आणि प्रभुपाद ऍक्च्युली एक ठिकाणी सांगतात भागवतम मध्ये की हा जर श्लोक जीवात्म्याला रेफर करत असेल, जर आपल्याला असं म्हणायचं असेल की हा श्लोक जो आहे तो जीवात्म्याबद्दल वर्णन करत आहे, तर त्याचा अर्थ असा होईल, प्रभुपाद म्हणतात की सगळे जीवात्मे जे आहेत ते पूर्ण विश्वभर पसरलेले आहेत. राईट. जर जीवात्म्याचं वर्णनच करायचं झालं तर की अशा प्रकारे अनेक अनेक जीवात्मे काय आहेत, पूर्ण विश्वभर पसरलेले आहेत. आणि हे सगळे जीवात्मे भगवंतांच्या कंट्रोल खाली काम करतायत. कारण अनेक हात म्हणजे काय, अनेक जीवात्मे ना. जर आपण प्लुरल बघितलं तर अनेक वचन, आणि सिंग्युलर बघितलं तर भगवंत. राईट. म्हणजे तुम्हाला जर बोलायचं असेलच की ह्या जीवात्म्याचं वर्णन करतो तर बोला, हा ठीक आहे. संपूर्ण सृष्टीवर जीवात्मे पसरलेले आहेत, त्यांचे अनेक अनेक हात आहेत. तर अनेक अनेक जीवात्म्यांचे हात आहेत ना. अनेक जीवात्मे म्हणजे अनेक हात. राईट. पण ह्या सगळ्या जीवात्म्यांचे जे हात आहेत ते अल्टिमेटली कोणाचे हात आहेत? हे हात कोणाचे आहेत? परमात्म्याचे हात आहेत. कारण हाच परमात्मा सगळ्या जीवात्म्यांना हात देत आहे. बरोबर आहे का नाही? हात देत आणि हाक पण देत आहे. हाक मारतोय, अरे बाबा ये, रे बाबा ये, परत ये, परत. आणि ह्या सगळ्या जीवात्म्यांना भगवंत सँक्शन करतात एखादी गोष्ट त्याच्याकडनं त्याला व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. म्हणजे समजा आपली एखादी इच्छा आहे एखादी गोष्ट करायची, तर त्या गोष्टीचं सँक्शन कोण करतं? परमात्मा करतं. कारण हात कोणाचे आहेत? हरे कृष्ण, हात त्यांचे आहेत. मग त्या हाताने लाडू खायचा की विष प्यायचं, इच्छा भले आपण करतो, पण फायनल सँक्शन त्यांच्याकडनं होतं आपापल्या कर्मानुसार. राईट. सो नाव आता प्रभुपादांचा एक पास्ट टाइम आहे. प्रभुपाद एकदा एक ठिकाणी लेक्चर देत होते वेस्ट मध्ये, आणि प्रभुपाद लेक्चर देताना असं प्रवचन चालू होतं, व्यवस्थित सगळे बसले होते शांतपणे, कारण अमृत मिळत होतं ना. पण एक जो होता त्याला अमृत घ्यायची सवय नव्हती, नास्तिक टाईप होता तो. मग तो उभा राहिला आणि प्रभुपादांना ओरडायला लागला जोरा जोरात, भरपूर काय काय बोलायला लागला प्रभुपादांबद्दल. मग बाकी शिष्याने काय वाटलं की प्रभुपाद आता याला घेतील बरोबर साईडला आणि याला बजावतील. पण प्रभुपाद काहीच बोलले नाही. प्रभुपाद गप्प बसले आणि प्रभुपाद ऐकत राहिले. मग बाकी शिष्यानी प्रयत्न केला की प्रभुपाद बोलले नाही नाही शांत राहा सगळे. आणि प्रभुपाद आणि त्यांनी भरपूर प्रभुपादांना काय काय बोलला, भरपूर काय काय बोलला. आणि थोड्या वेळाने त्याचं झालं बोलून, कारण त्याचं अमृत नाही, त्याचं विषच किती असणार थोडंसं होतं. तो बोलून बोलून निघून गेला. त्यानंतर प्रभुपादांनी परत प्रवचनाला स्टार्ट केला. ते गेल्यानंतर 5-10 मिनिटांचे जे काय असतील ते मिनिटं. मग प्रभुपादांनी विचारलं, बाकी नंतर लेक्चर संपल्यावरती शिष्याने प्रभुपादांना विचारलं की प्रभुपाद तुम्ही त्याला का ओरडला नाहीत? आता समजा आता ह्या क्षणाला आता समजा लेक्चर चालू आहे, तुम्ही पण सत्संगमध्ये बसत असाल, कोणी जर उठून बॉम्ब मारायला लागला तर तुम्ही त्याला, जो प्रवचन करणार त्यांनी थांबवायच्या अगोदर तुम्ही त्याचा हरिबोल करून टाकाल. त्याला आहे ना बांधून हातपाय द्यायचे, हरे कृष्ण. मग इथे प्रभुपाद, ऑफकोर्स नॉट दॅट प्रभुपाद प्रत्येक वेळेस असं करायचे, पण ह्या वेळेला त्यांनी असं केलं बिकॉज तुम्ही जर असं केलं, तुम्ही म्हणाल की आम्ही पण असं करणार आहे नेक्स्ट टाइम. मग तुम्ही तसं नका करू, कारण तुमचं सत्संग चालू आहे ना, त्याने सत्संगमध्ये तुम्हाला डिस्टर्ब होईल. पण इथे प्रभुपादांना एक पर्टिक्युलर गोष्ट सांगायची होती. जेव्हा लेक्चर संपलं तेव्हा प्रभुपाद लेक्चर संपल्यानंतर प्रभुपादाला जेव्हा विचारलं शिष्याने की तुम्ही असं का केलं प्रभुपाद, तेव्हा प्रभुपाद म्हटले कि एक्चुअली आई डोंट नो भगवान ने, कृष्ण ने उनको अलाउ किया ऐसा बोलने के लिए, और वो बोलते गए और मैंने इसको स्वीकार किया. बस एवढं प्रभुपाद बोलले आणि निघून गेले. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे की अनलेस इट इज सँक्शन बाय कृष्णा इट कॅनॉट हॅपन. भगवंतांनी सँक्शन केल्याशिवाय या गोष्टी घडणार नाहीयेत. राईट. भगवंतांनी सँक्शन केलं म्हणून घडल्या ना गोष्टी. मला वाटतं आपण कधी भेटलो असतो नाही. शिरपूर ते धुळे ते जळगाव तर आयडियली हे भक्ती छत्र क्लास मुंबई करता चालू केला होता, मुंबईवाला डिवोटिंग करता. मग तो समाव मला जेव्हा सांगितलं की तुम्हाला क्लास करायचं, मी म्हटलं ठीक आहे करूया. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे अभी ऑफलाईन आहे तर साथ मी ऑनलाईन बी कर देते. मग तो ऑनलाईन झाला आणि ऍक्च्युअली सगळा ऑनलाईनच झाला तो. राईट.
कारण तुमची सेवा होती ना, तुमच्या सगळ्या भक्तांची एवढी सेवा होती माझ्याकडे, मग ती सेवा झाली. राईट. भगवंताने विचार केला की ओके ह्याला सेवा द्यावी आता. सो ज्या गोष्टी ऑर्डिनरली होत नाहीत त्या गोष्टी जर घडत असतील तर आपण समजून घ्यायला पाहिजे की भगवंतांच्या इच्छेने झालेल्या आहेत. आणि सिमिलरली कुठल्याही क्षेत्रामध्ये समजा कोणी आला तुम्हाला काही शिवाय देऊन गेला, हरे कृष्ण, तर तुम्ही प्रतिकार करा जेवढा करायचा असेल तेवढा. म्हणजे मी बोलत नाही की अब्यूज करून घ्यायचा, बट आफ्टर सम टाइम तुम्हाला कळलं पाहिजे की ऍक्च्युली भगवंताने त्याला अलाव केलं म्हणून तसं झालं. तर भगवंताने त्याला अलाव केलं नसं झालं नसतं ना. राईट. मग कधी कधी आपल्याला असा राग असतो की भगवंताने अलाव केलंय, कसं अलाव केलंय भगवंताने. पण शेवटी भगवंताने अलाव केलं ना, त्याला आपण टाळू शकत नाही. लास्ट टाइम इथे आमच्या इथे गोडाऊनची सगळी हे चालू होती. ते आमचं जे मेन तिथं पुस्तकांचा भंडार स्टोरेज होता, तिथे काहीतरी नवीन बांधणार होते मंदिर प्रबंधक. ते बोलले की पूर्ण खाली करायचं तुम्हाला. मग ते पूर्ण खाली करायचं म्हणजे तुम्हाला माहित नाही किती टायटल आहेत प्रबोधांच्या पुस्तकांचे. इंग्लिशचेच टायटल 77 ते 80 टायटल आहेत छोटे छोटे पुस्तकांचे, सगळे मोठे छोटी पुस्तकं. फक्त एक लँग्वेज हा, मग इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू. हरे कृष्ण. मी म्हटलं यार हे का होतंय असं. आता तर 6 लाखाची मॅरेथॉन झाली. राईट. एवढं सगळं बाहेर काढलं आणि मला वाटतं 25 दिवस बाहेर असेल ते. मग 25 दिवसांनी परत त्यांनी फोन केला, म्हटले की याला आता परत आतमध्ये टाका, जिथे होतं तिथंच नेऊन टाका. हरे कृष्ण. आणि याच्यामध्ये इन बिटवीन दिस हे सगळं बाहेर उघड्यावरती होतं आणि आम्ही तिथनंच चालत होतो. ओके कोणचा बुक चाहिए जाओ काय बोलते हो, त्या ढिगाऱ्यामधनं शोधून काढा कुठे आहे ते. समजा एक जण पुस्तक मागायला आला, चॅन्ट अँड व्हीआयपी, आता ते ढिगाऱ्यामध्ये कुठे आहे ते पुस्तक शोधा जरा, शोधा. कारण पुस्तक डिस्ट्रीब्युशन थांबायचं नव्हतं, ते चालू ठेवलं मी. म्हटलं थोडा स्ट्रगल होगा, चालू रखते. राईट. 20-25 दिवसांनी ते म्हटले की वापस लेके जाओ. म्हटलं ये क्या है, इधर से निकालने के लिए बोला. वापस अंदर जाने के लिए बोल रहे हो. समटाइम वी कॅनॉट अंडरस्टँड हे का घडतात गोष्टी. राईट. बट कृष्ण अलाउड इट टू हॅपन. आणि त्याच्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या 2-4. मग ते रूम जेव्हा खाली झालं मी त्यांना कलर केलं परत. त्या रूमला मी पूर्ण कलर केलं, सगळे रॅक कलर केले जे ऑर्डिनरीली झाले नसते कलर. 30 वर्षापूर्वी कलर मारला होता त्या आमच्या सगळ्या पुस्तकांच्या रॅकला वगैरे. मग आता मी म्हटलं आता खाली झालेलं आहे, तर पुन्हा नेक्स्ट 30 वर्षांनी कधी खाली माहित नाही, पुन्हा कलर मारूया. मग त्याला सगळं डागडुजी केली, सगळे रिपेअर केलं, सगळं ठीकठाक केलं. मी दुसऱ्या ऑफिसला शिफ्ट, इथे मी शिफ्ट झालो आता ह्या ऑफिसला. तुम्ही इथे दुसरं ऑफिस आहे ऍक्च्युली. मग इथे बसलो तेव्हा माझ्या स्टाफ सोबत मग सगळ्या आणि इथे बसल्यावरती मला कळलं की इथे बसल्यावर माझं काम जास्त सुरळीत होतंय. जास्त फास्ट पेस मध्ये काम व्हायला लागलं माझं इथे, म्हणजे बाकीचे आमच्या पुस्तकांच्या ऑफिसचे कामं असतात ती. मग मी म्हटलं आता हे बरं झालं ऍक्च्युली. मग कधी कधी आपल्याला अगोदर कळत नाही. मग मी तेव्हा विचार करायचो कि ये क्यों हो रहा है ऐसा. अभी तो एक 6 लाख का मैराथन हुआ, मुझे स्टेबल होने के लिए थोड़ा टाइम अभी था. अभी तुरंत मेरे को ये बोल रहे कि यहाँ से उठाओ, निकालो, फेंको, फिर बोल रहे उधर रखो. वाई? बिकॉज कृष्णा अलाउड. राइट. तो भगवंताना हे माहिती होतं की इधर वापस आने वाला है तो बोल सकते थे ना की इधर ही रखो करके. राईट. पण त्यांना मध्ये काही गोष्टी घडवायच्या होत्या की ज्या आपल्याकरता उपयोगी होत्या. सो समटाइम्स डिव्होटीजना कळत नाही की काय गोष्टी घडतात आपल्या जीवनामध्ये अशा. पण टाइम द्यायचा. टाइम इज द बेस्ट हिलर. आणि मध्ये असं मला वाटायचं मध्ये की अरे बहुत हो गया, अभी लगता है सेवा अभी चेंज करना पडेगा. इट्स टू मच. इतना 6 लाख का मैराथन 3 महीना दिन रात एक करके किया और तुरंत ये लोग इतना यहाँ से. बिकॉज तुम्ही कधी घर चेंज केले का घर. काही ते विद्या चौधरी माताजी मुंबईत शिफ्ट झाल्या होत्या, आहेत का इथे नाही येत. मुंबई टू बँगलोर तुमच्याकडे आहेत ना गोपीगड माताजी, विद्या चौधरी माताजी. माय गॉड, घर चेंज करणे. मी फक्त इथे एक ऑफिस चेंज केले, ते पण एक मी आश्रम मध्ये राहतो आणि माझा एक ऑफिस आहे, छोटा डेस्क आहे, टेबल. त्या टेबलावरती असणारी पेन, पेन्सिल, प्रसादाचा एक ताट, एक वाटी, हरे कृष्ण, त्याचा चम्मच, एक स्टिकर, त्याचा खोड रबर, शार्पनर, शार्पनिंग केल्यावरती ते कचरा टाकायचा छोटासा डब्बा, बाजूला सॉफ्टचा डब्बा होता. हरे कृष्णा. किती म्हणजे एक जागेत ना दुसऱ्या जागी चेंज व्हायचं म्हणजे किती मोठा हे व्हायला लागतं आपल्याला.
आणि घर चेंज करायचं म्हणजे किती मोठा त्रास आहे, राईट. तर मी जेव्हा चेंज करत होतो तेव्हा मला असं वाटायचं की यार इट्स टू मच, ऐसा क्यों होता है ना. आपण चांगले नाही होत पण असं वाटतं की अच्छे लोगों के साथ बुरा क्यों होता है. आणि जो कोणी भेटत सर मी त्याला इनडायरेक्टली शिव्याच द्यायचो, म्हणजे सात्विक शिव्या. क्या है लोग समझ में नहीं आता, कुछ भी करते क्या भी करते. बट आफ्टर सम टाइम देन यू कैन रियलाइज की अच्छा हुआ रे, अच्छा हुआ, पेंटिंग हो गया, पूरा ठीकठाक हो गया, सब डागडुजी झाली, रिपेअर झाला, पेस्ट कंट्रोल झाला, सगळं झालं. सो लाईक दॅट प्रॉपर जसं इथे म्हणतात की कधी कधी आपल्याला आपल्या जीवनातल्या काही सिच्युएशन जे असतात ते कळत नाहीत, सडनली का आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडत आहेत. बट स्पेशली भक्तांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या भगवंतांनीच प्रेरित झालेल्या असतात, बिकॉज आपला सगळा कंट्रोल भगवंतांनी घेतलेला आहे. आणि भगवंत कधी कधी आपल्याला चांगल्या गोष्टी द्यायची इच्छितात, पण आपण जर त्या गोष्टीनं जर सहन करू शकला नाही, इन बिटवीन पिरियड जो असतो ना, इंटरिम पिरियड, म्हणून प्रभात लिहितात की आपल्या जीवनामध्ये वेगवेगळी लोक वेगवेगळ्या प्रकारचा व्यवहार करतात. एक तर आपलं कर्म आहे नक्कीच, डेफिनेटली, परंतु त्याच्याहून अधिक आहे भगवंतांची इच्छा. कारण भगवंतांची जर इच्छा असेल तर ते कर्म साफ पण करू शकतात. नाही, एखादा तुम्हाला जर शिवी देणार असेल तुम्हाला तो हार पण घालू शकतो, पण भगवंत हार घालून देत नाही. ते म्हणतात नाही सध्या त्याने हार घालू नको, याला सध्या तू काय कर ना, 2-4 शिव्याच देऊन यायला, का त्याला जरुरी आहे सध्या आता, जेणेकरून तो जरा सिरियस होऊन जाईल भक्तीमध्ये. हार घातला तर आणखी उड्या मारेल. सो म्हणून हा जो श्लोक आहे इतका सुंदर श्लोक आहे की भगवंतांचे हात पाय नेत्र सगळीकडे विखरलेले आहेत. आणि भगवंत काही गोष्टी सँक्शन करतात, काही गोष्टी सँक्शन करत नाहीत, डिपेंडिंग ऑन आपल्याला किती गरज आहे भगवंताच्या जवळ जाण्याकरता स्पीडची. लाईक प्रॉपर लिहितात ज्याप्रमाणे सूर्य आपला अमर्याद किरणांना प्रसारित करून स्थित असतो त्याप्रमाणे परमात्मा किंवा भगवंतही करतात. एका जागी आहेत पण सर्व ठिकाणी पसरलेले आहेत आपल्या शक्तींद्वारे, राईट. ते आपल्या सर्वव्यापी रूपाद्वारे स्थित असतात आणि त्यांच्या ठाई ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्व जीव स्थित आहेत. त्यांची असंख्य मस्तके, पाय, हात आणि नेत्र आणि असंख्य जीव आहेत. हे सर्व जीव परमात्म्याच्या ठाई आणि परमात्म्यावर स्थित आहेत, म्हणून परमात्मा सर्वव्यापी आहे. तरीही म्हणून प्रभुपाद क्लिअर करतात, तरीही जीव परमात्म्याच्या ठाई आणि परमात्म्यावर स्थित आहेत. तरी जीव म्हणू शकत नाही की माझे हात पाय आणि नेत्रे सर्वत्र आहेत. हे शक्य नाही. जर त्याला वाटत असेल की केवळ अज्ञानामुळे आपल्याला माहित नाही की आपले हात पाय इत्यादी सर्वत्र पसरलेले आहेत, हे काय आहे तुम्ही सांगा मला. मायावाद थिअरी आहे. मायावादी असं म्हणतात मी आता अज्ञानी आहे हो म्हणून मला माहित नाही मी पण ईश्वर आहे. मी जेव्हा मुक्त होईल ना तेव्हा मी पण ईश्वर होईल. अच्छा, ईश्वर होईल, आणि मग ईश्वर जर झाला असतं मग पुन्हा पुन्हा काय जगामध्ये पतित होतोस. जर ईश्वर आहेस तर कशाला पतित होणार पुन्हा. ब्रह्मज्योतीवर जर मी ब्रह्मज्योतीच्या जरी स्तरावरती गेला तर मी तिथनं पतित होतात. का? कारण आपली ती वास्तविक स्थिती नाहीच आहे. आपली स्थिती काय, जिगेर स्वरूपे कृष्ण नित्यदास. म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात, परंतु जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल. तर त्यांचे ज्ञान हे विसंगतच आहे, राईट. याचा अर्थ आहे की भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेले जीव हा परब्रह्म नाही. परब्रह्म हे जीवापासून भिन्न आहे. परमात्मा आपल्या हाताचा अमर्याद विस्तार करू शकतो परंतु जीव असे करू शकत नाही, राईट. सो लाईक दॅट. म्हणून भगवंत कुठलाही काही स्वीकार करू शकतात. भगवंत गोलोकमध्ये आहेत, आपण इथं ऑफर केलं, भगवंत गोलोकमधनं हात इथपर्यंत आणतील. जसं तुम्ही खिडकीतनं हात करताना बाहेर, जर ते बाहेर काय घेऊ द्या मला जरा, किंवा आपल्या समोर टेबलवर काय पडलं तर हात आपण इथपर्यंत नेतो, तसा भगवंतांचा हात गोलोक वृंदावनमधनं डायरेक्ट तुमच्या ऑल्टरमध्ये येईल. इथे ऑफकोर्स तुमच्या ऑल्टरमध्ये असणारे साक्षात कृष्णच आहेत ते तुम्ही पूजा करता. पण समजा तुम्ही कधी बाहेर असाल आणि तुम्ही प्रवासामध्ये असाल, भगवंतांना अर्पण करत असाल भोग, ट्रेनमध्ये, बसमध्ये, फ्लाईटमध्ये कुठे, तर भगवंत तुमच्या घरातल्या ऑल्टरमधनं हात बाहेर काढतील आणि तो हात डायरेक्ट तुमच्या ट्रेन पर्यंत येईल आणि तिथनं भगवंत घेतील, राईट. बिकॉज दॅट इज द पॉवर ऑफ भगवान. लाईक दॅट. अशा प्रकारे फायनली प्रभुपाद कन्क्लूड करतात लास्टच्या लाईन मध्ये, जीव म्हणू शकत नाही की मी सर्वव्यापी आहे. म्हणून हा श्लोक परमात्मा श्री भगवान यांचे वर्णन करतो, जीवात्म्याचे नाही. स्ट्रेट क्रिस्टल क्लिअर क्लॅरिफिकेशन. अदरवाइज मायावादी लोक याला पकडायला रेडीज आहेत की इसमें वर्णन मेरा हुआ है, मेरा मैं हूं, राईट. सो इट इज नॉट लाईक दॅट, लाईक दॅट. अँड देन पुढे मग भगवंत म्हणतात, श्लोक नंबर 15 मध्ये वाचा,
पूजा दुकळे माताजी आहेत का इथे? आहेत, पण माधवच्या सेवेमध्ये दिसत आहेत. हरे कृष्ण. पण मला भेटतोय आता. हा माताजी, हा तुझी बुक नाही माझ्याजवळ आता आहे, पण मी लेक्चर अटेंड करते. चालेल चालेल, माधवची सेवा करा. हरे कृष्ण. निवेदा माताजी तुम्ही वाचताल? वाचा. हरे कृष्ण. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतैव निर्गुणम गुणभोक्तृ च. परमात्मा हा सर्व इंद्रियाचे मूळ उगम स्थान आहे, पण तरीही ते इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे. हरे कृष्ण. हा, आता मग तुम्हाला कसं वाटतंय? आपण जे श्री ईश्वर वाचलं होतं ना सुरुवातीला, हे ते श्लोक आहेत ज्ञानी लोकांचे, राईट? हे ना, म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी कॅरेक्टरिस्टिक्स, विरोधाभास देणारे गुण, राईट? काय म्हणतात? सर्व इंद्रियांचे मूळ उगम स्थान आहे, पण तो इंद्रिय रहित आहे. हरे कृष्ण. असं कसं होईल? हे ना, म्हणजे काय असं झालं जसं काही निवेदा माताजीला आमरस आवडतो. सॉरी, उलट करायला लागेल थोडस. निवेदा माताजींच्या घरी मुलांना ते आमरस देतात, पण निवेदा माताजी स्वतः आमरस घेत नाहीत. असं कसं होईल? राईट? तुम्ही जर स्त्रोत असाल तर तुम्ही घेणार नाही का? राईट? सो इट इज समथिंग व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी कॅरेक्टरिस्टिक. इंद्रियचे उगम स्थान आहेत, पण इंद्रिय नाही आहेत. तो सर्व जीवांचं पालन करत असला तरी अनासक्तच आहे. असं कसं होईल? या जगामध्ये आपण ज्या लोकांचं लालन पालन करतो, आपण त्यांच्याशी आसक्त होत नाही का? अरे, आसक्त झाल्याशिवाय लालन पालन करू शकत नाही हो. पण भगवंत असे आहे ज्यांचं लालन पालन करतात त्यांना त्यांच्याशी आसक्त होतच नाही. ते काय म्हणतात? ये चोर है, ये उचक्का है, ये गुंडा है, मवाली मुझे गाली देता है, लेकिन फिर भी उसके लिए रोटी मैं ही देता हूं. राईट? बिकॉज अल्टिमेटली भगवानच सगळ्यांना देत आहेत ना, त्यांच्याशिवाय कोणी त्यांनी देऊ शकत नाही त्याला. सो नाव इथे भगवंत म्हणतात या तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे, त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे. हे कसं आहे? तुम्हाला याचा अर्थ कळलं का? काय तुम्ही अगोदर बऱ्याच याचा अभ्यास केलेला आहे. आता हे बघायचं स्टेटमेंट, परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थानी, पण त्याला इंद्रिय नाहीत. म्हणजे काय? भगवंताला काही इंद्रिय नाही आहेत का? म्हणजे भगवंताला हात, कान, नाक, पाय नाही आहेत का? आहेत. मग काय उत्तर त्याचं? प्रभुपादाने आपण तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून तुम्ही ते ऐकलं असेल ना, निर्गुण निराकार. निर्गुण म्हणजे काय? ज्याला भौतिक गुण नाहीये, ज्याला आध्यात्मिक गुण आहे. निराकार म्हणजे काय? ज्याला भौतिक आकार नाही, त्याला आध्यात्मिक आकार आहे. म्हणजे भगवंतांचे हात, पाय, कान, नाक आपल्यासारखे नसतात. भले आपण त्यांच्या सारखे दिसतोय आता सध्या. भगवंतांचे हात, पाय, कान, नाक हे कसे आध्यात्मिक आहेत. ते आपल्या नाकाने खाऊ शकतात आणि डोळ्यांनी गर्भधारणा करू शकतात. बरोबर ना? प्रकृतीला गर्भस्थ करतात भगवंत आपल्या डोळ्यांनी आणि आपल्या कानांनी बोलू शकतात. तुम्ही कानाने बोलू शकता का? राईट? म्हणून डीटी वर्शिप जेव्हा करतो आपण, तेव्हा आपल्याला सांगितलं जातं, जेव्हा भगवंतांना भोग लावला जातो ना, भगवंत डोळ्यांनीच ग्रहण करतात पदार्थ. भगवंतांना आपल्यासारखा हात घेऊन खायची गरज नाही, तरी सुद्धा आपण हात त्यांची धुवून काढतो. राईट? कारण भक्ताचं प्रेम आहे ते. द सिद्धांत इज देअर, बट ॲट द सेम टाइम प्रेम इज देअर. सिद्धांत आहे की भगवंत डोळ्यांनी खातात, पण तरी सुद्धा भक्त काय करतो? हात धुवायला तो भगवंत, हात धुवा भगवंत, हात धुवा, हात माखले तुमचे. वाय? बिकॉज ऍक्च्युअली भगवंत हाताने खातात. पण जर कोणी जर म्हणत असेल की अरे भगवान ने कहा खाया, वैसे हाथ प्लेट बाहर आया, नहीं, भगवान ने खाया और उनका पोटेंसी ऐसा है, ताकत ऐसा है कि जो खाया वही वापस वही सेम प्लेट आपको प्रसाद के रूप में बना के दे सकते हैं. राइट? और उससे ज्यादा दे सकते हैं, और जो देंगे इतना खाओगे पेट भर जाएगा. और जो भगवान को भोग नहीं लगाया हो, इतना खाओगे फिर भी पेट नहीं भरेगा. वाय? बिकॉज आपलं पोट नाही भरायचं, आपल्याला काय भरायचंय? हृदय भरायचंय. राईट? म्हणून पोट नका भरू.
आपलं हृदय भरा. कारण हृदय भरलं तर पोट ऑटोमॅटिक भरतंय हो. मग तुम्ही विचार करा, एवढे सगळे योगी तपस्वी भक्त हे उपवास करतात का? पोट नसतं भरलेलं पण हृदय भरलेलं असतं प्रेमाने, राईट. सो इट बिकम्स व्हेरी इझी फॉर देम टू प्रॅक्टिस. सो दॅट्स हाऊ हे विरोधाभास गुण देणारे आहेत. आणि श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याला एक थोडा सुंदर कमेंट देतात, एक 2 लाईनीमध्ये. विश्वनाथ ठाकूर म्हणतात, ॲज विष्णू इज मेंटेनिंग भगवानाचे स्तर आहेत ना वेगवेगळे. ब्रह्मज्योती स्तर आहे, भगवान स्तर आहे. भगवान मध्ये पण विष्णू आहेत वैकुंठामधले आणि कृष्ण आहेत गोलोक वृंदावन मधले. मध्ये राम आहेत द्वारका अयोध्यावासी आणि परत द्वारकावासी कृष्ण आहेत. म्हणून इथे प्रभुपाद चक्रवर्तीवाद म्हणतात, विष्णूच्या रूपामध्ये ते जगाला मेंटेन करतात पण कृष्णाच्या रूपामध्ये आसक्त होतात. हरे कृष्ण. कळलं की नाही कळलं तुम्हाला? विष्णू रूपामध्ये जगाला ते मेंटेन करतायत, पालन करतायत, बरोबर आहे. अँड ॲज कृष्णा ते काय आहेत? आसक्त आहेत, राईट. कशा आसक्त आहेत? बिकॉज ही इज अटॅच टू हिज डिवोटीज. ऑफकोर्स विष्णू पण अटॅच आहेत, पण परमात्मा रूप जर तुम्ही घेतलं, परमात्मा स्वरूप, तर परमात्मा अटॅच नाहीये कोणाशी. परमात्मा काय? अनुमंत अनुदृष्टा मृता भोक्ता महेश्वरम. ते पुढे येईल श्लोक. तो फक्त आपलं विटनेस करतो, हा तुम्हाला काय पाहिजे घ्या, पण मला काय घेणं देणं नाही तुमच्याशी. इन द सेन्स की आहे घेणं देणं, पण दॅट इज द फीचर दॅट ही इज मॅनिफेस्टिंग. सो लाईक दॅट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, भगवंतांना जरी जीवांच्या सर्व इंद्रियांचे उगमस्थान असले तरी त्यांची इंद्रिय जीवाच्या प्राकृतिक इंद्रियाप्रमाणे नसतात. वास्तविकपणे जीवात मला आध्यात्मिक इंद्रिय असतात, परंतु बद्ध जीवनामध्ये ती भौतिक तत्वांनी आच्छादित असतात. म्हणून इंद्रियांच्या क्रिया पदार्थाद्वारे व्यक्त होतात. भगवंतांची इंद्रिय ही प्राकृत तत्वांनी आवृत्त होऊ शकत नाहीत. त्यांची इंद्रिय अलौकिक आणि दिव्य असतात, म्हणून त्यांना निर्गुण म्हटले जाते. लाईक दॅट. तुम्ही नंतर वाचा पुढे, प्रभुपादांनी ते लिहिलेलंच आहे मध्ये. भगवंतांना प्राकृत नेत्र नाहीत, परंतु त्यांना नेत्र आहेत, नाहीतर ते कसं पाहू शकले असते बाबा. म्हणून काय काय जे मूर्ख लोक म्हणतात ना, 5 टाइम दिवसात ओरडतात अजाण लावून. त्यांना विचारलं की भगवंतांचं रूप काय आहे? नाही भगवान निराकार आहे. तो चिल्लावते किंवा 5 टाइम बंद करतो भोंगा, राईट. किती सिंपल आहे त्यांना पराभूत करणे, परंतु ते काय तलवारी घेऊन फिरतात ना. हरे कृष्ण. म्हणून इट बिकम्स डिफिकल्ट, राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे. तर तुम्ही वाचा ते पुढे, तुम्हाला नंतर कळेल. नंतर पुढे श्लोक नंबर 16 मध्ये भगवंत म्हणतात, वाचा. गोपीगण मेहताजी वाचा श्लोक नंबर 16. हरे कृष्ण. बहिरत्नश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलीकडे आहेत. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहेत. हरे कृष्ण. हा बघा, पुन्हा विरोधाभास देणाऱ्या गोष्टी, राईट. जवळ दूर आहे पण जवळ आहे. भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहेत ते, राईट. तर ऑफकोर्स मध्ये प्रभुपाद लिहितात, वेदांद्वारे आपल्याला कळून येते की भगवान नारायण हे प्रत्येक जीवाच्या अंतरात आणि बाहेरही आहेत. आध्यात्मिक तसेच भौतिक जगात ते उपस्थित आहेत. जरी अत्यंत दूर असले तरी ते आम्हा सर्वांच्या जवळ आहेत. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्या कमेंटमध्ये म्हणतात, ॲज परमात्मा ही इज व्हेरी क्लोज. परमात्मा रूपाने ते फार जवळ आहेत, परंतु भगवान रूपामध्ये फार दूर आहेत, कारण ते कुठे वैकुंठामध्ये आहेत, राईट. आणि दुसरा अर्थ देतात ते, ॲज अ नॉन डिवोटी जे अभक्त आहेत त्यांना भगवंत काय आहेत? फार दूर आहेत. आणि जे भक्त आहेत त्यांना भगवंत काय आहेत? फार फार जवळ आहेत, राईट. अशा प्रकारे आपण विरोधाभास देणारे जे प्रसंग आहेत त्यांना रिकन्सल करू शकतो, त्यांना आपण त्याच्यामध्ये सामंजस्य मिळवू शकतो, राईट. म्हणून डिवोटी बनावं, मग भगवंत आपल्या जवळ असतात. नॉन डिवोटी असलो की आपण भगवंत आपल्यापासून फार दूर जातात, राईट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितातच,
एक ठिकाणी पुढे पुढे गेल्यावरती आपण त्यांना या प्राकृत इंद्रियांद्वारे जाणू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. म्हणून वेदांमध्ये म्हटलंय की त्यांना जाणण्यासाठी आपले प्राकृत मन आणि इंद्रिय अपुरी आहेत. परंतु कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करून ज्याने आपले मन आणि इंद्रिय शुद्ध केली आहेत तो भगवंतांना सतत पाहू शकतो. राईट. ब्रह्मसंहितेमध्ये ते म्हटलेले आहे, प्रेमांजन चरिते भक्ती विलोचनेन. राईट. ते कोटेशन तुम्ही ऐकलं असेल की आपल्याला प्रेमाचा अंजन लावावं लागेल तेव्हा भगवंत दिसतील आपल्याला. राईट. जनरली या जगामध्ये तुम्ही बघितलं ना, एक ठिकाणी प्रभुपाद एका लेक्चर मध्ये म्हणतात, आधी मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटलं होतं है ना, जगातील सर्वात सुंदर स्त्री कोण असते है ना, ज्याची बायको असेल ती. कुठल्याही पुरुषाला विचारलं तुझी जगात सुंदर स्त्री कोण आहे तर तो म्हणेल माझी पत्नी. तर ती कशी असो का, एक पर्टिक्युलर अंजन लागलेलं आहे त्याला. एखाद्या आईला विचारलं सर्वात छान कोण आहे बाळ, माझं बाळ आहे. वाय, प्रेमाचं अंजन लागलेलं आहे. तसंच अंजन आपल्याला प्रेमाचं भगवंतांशी लावायचं असतं, तेव्हा भगवंत आपल्याला सगळीकडे प्रेममय दिसतील. राईट. त्यानंतर मग पुढे भगवंत म्हणतात 17व्या श्लोकामध्ये आणि इंटरेस्टिंगली इथे भगवंत काय म्हणतात, जो नेय आहे ना तो काय आहे, अविज्ञेय आहे. तुम्हाला कळलं का? जो आता हे सेक्शन काय चालू आहे, जे जाणणे योग्य आहे. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही मधुसूदन प्रिया माताजी? हे सेक्शन काय आहे, जे नेय आहे आपण ते जाण्याचा प्रयत्न करतो. जाणण्यायोग्य काय आहे, नेय. बरोबर आहे. जाणण्यायोग्य कोण आहेत, भगवंत आहेत. पण भगवंत स्वतः म्हणतात की मी कोण आहे, मी जाणण्यायोग्य नाहीये. म्हणजे हा सेक्शन आहे की नेय काय आहे त्याला जाणायचं, आपल्याला भगवंतांना जाणायचं. राईट. पण भगवंत म्हणतात तुम्ही मला जाणू शकत नाहीत. हाऊ इंटरेस्टिंग इट इज. नेय इज अविज्ञेय. बट अविज्ञेय का, भौतिक दृष्टीने. भौतिक दृष्टीने ते अविज्ञेय आहेत, पण आध्यात्मिक दृष्टीने नेय आहेत. म्हणून आध्यात्मिक दृष्टी पाहिजे आपल्याला. राईट. तरच आपल्याला भगवंत प्राप्त होतील, आपण त्यांना जाणू शकू. नंतर 17व्या श्लोकात पुढे म्हणतात ते मालती नाईक माताजी वाचा. कृष्ण दंडवत वाचा. अविभक्तंच भूतेषु विभक्त विवच स्थितं भूतभूत च सज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. परमात्मा हा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालन करता असला तरी तोच सर्वांचा संहार करताही असल्याचे जाणले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवंत अजून एक कन्फ्युजन क्लिअर करतात आपलं. असं नको वाटायला की परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे म्हणजे तो काय मग तुकडा तुकडा झाला. एक परमात्मा जणू काय जसं सूर्य आकाशामध्ये असतो. जेव्हा सूर्य आकाशामध्ये आहे परंतु तुम्हाला जर जो पाण्यामध्ये तुम्ही कधी बघितलंय का तलावामध्ये, जेव्हा त्या तलावाच्या लाटा होत असतात तर तुम्हाला बरेच म्हणजे सूर्य असं वाटेल की विखंडित झालेला आहे ना, सूर्य विखंडित झालेला आहे किंवा सूर्यानं सूर्य लांबडा दिसतोय ना, असं हे झाला किंवा तुटला हे झाला. तसं नाही राजा, वरती एकच सूर्य आहे. तुला इथे असं वाटतंय कारण तू त्याचं प्रतिबिंब बघतोय. राईट. त्याच प्रकारे भगवंत हे ऍक्च्युली एकच आहेत, वन सुप्रीम लॉर्ड, बट ही अपियर्स टू बी मेनी. दॅट डझंट मीन इज डिवायडेड. म्हणजे त्याचा अर्थ नाही की ते डिवाइड झालेले आहेत, ते नाही, ते एकच भगवंत आहेत. राईट. आणि प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिलेलं आहे भगवंत हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. याचा अर्थ ते विभक्त झालेले आहेत असा होतो का? नाही. वस्तुतः ते एकमेव द्वितीय आहेत. या बाबतीत सूर्याचे उदाहरण दिले जाते. मध्यान्ह समय सूर्य आपल्या स्थानी स्थित असतो, परंतु जर कोणी 4 दिशेला 5000 मैलापर्यंत जाऊन विचारले की सूर्य कुठे आहे तर प्रत्येक जण त्याला सांगेल की सूर्य त्याच्या डोक्यावरती आहे. बरोबर आहे. पण तुम्ही समजा आता मुंबईला आहात आणि अचानक फ्लाईटने 2 तासांनी बँगलोरला गेलात. अरे इधर भी सूर्य है, ऐसा कैसे, उधर से चल के यहाँ तक आया. राईट. जेव्हा कृष्ण जेव्हा छोटे होते वृंदावन मध्ये बाळगोपाळ, तेव्हा ते चंद्राला बघून म्हणायचे मैया मैया मुझे वो चांद चाहिए, चांद चाहिए. तर यशोदामाई काय करायची, आरसा घेऊन यायची. आरसा आणायची आणि आरशात चंद्राचं प्रतिबिंब दाखवायची. लाला लाला इथे चंदा चंदा, हा चंदा.
आरशामध्ये जे चित्र दिसत सूर्य चंद्राचं, हा अभी चंदा मिल गया, चंदा मिल गया, राईट. ऑफकोर्स हे लीला आहेत वृंदावनच्या, तेच भगवंताचे स्त्रोत आहेत. आणि जे म्हणतात गीतेमध्ये आता तेच तिथे चंद्राला म्हणतात मला चंद्र भेटला. भगवंत जरी अभिव्यक्त असले तरी ते जणू काही विभाजित झाल्याप्रमाणे प्रतीत होतात, हे दर्शवण्यासाठी वेदांमध्ये सूर्याचे उदाहरण देण्यात आले आहे. राईट, अशा प्रकारे. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा भगवंत सर्वांचा त्याच्या मूळ स्थितीतून विकास करतात आणि प्रलयकाळी तेच सर्वांचा संहार करतात. भगवंत हे सर्व जीवांचे मूळ उगमस्थान आणि आश्रयस्थान असल्याचे वस्तुस्थितीचे वेद अनुमोदन करतात. लाईक दॅट. त्यानंतर पुढे 18 श्लोकात पुढे म्हणतात भगवंत, वाचा. मधुरवाणी माताजी आहेत का इथे? वाचा. प्रभू लेक्चर मध्ये मी नंतर भेटतो. मधुरवाणी माताजी नाही येत. ओके. शकुंतला माताजी तुम्ही वाचता? कृष्ण. हा, सेवा तुम्हाला वाचायचंय? वाचा. हा, वाचा माताजी. ज्योतिषामपि तज्ज्योति तमसा परम उच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इस काइंड ऑफ समरी करतात भगवंत, सारांश देत आहेत. कारण 19व्या श्लोकला अंत होईल हा सेक्शन. म्हणतात की अशा प्रकारे हे जे भगवंत आहेत, जे सर्वांचे स्त्रोत आहेत, प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम आणि भौतिक अंधाराच्या अतीत आणि अव्यक्त आहेत. तेच ज्ञान आहेत, तेच ज्ञेय आहेत, तेच ज्ञानाचे ध्येय आहेत. लक्षात ठेवा. आता ज्ञान म्हणजे काय? भगवंतांना जाणणे हेच ज्ञान आहे. आणि भगवंतांशी आपला संबंध आहे, त्यांच्याशी प्रेम करणे, त्यांची भक्ती करणे हेच ज्ञेय आहे. आणि हेच ज्ञानाचे काय आहे? ध्येय आहे. तर दोन गोष्टी असतात, लक्षात ठेवा नेहमी. त्याला असं म्हटलं जातं ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज अँड गोल ऑफ नॉलेज. राधे श्यामानंद स्वामी महाराज. हरे कृष्ण. मधुसूदन प्रिया माताजीने नाव पाठवलंय. ओके ओके. सो दोन गोष्टी असतात, ज्ञेय आणि ज्ञेय आणि ज्ञानाचे ध्येय. ज्ञेय म्हणजे काय की जे जाणणे वगैरे, राईट, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज. किंवा असं त्याला तसं नका पकडू. जेव्हा असं म्हटलेलं ना ज्ञानाचे ध्येय, ज्ञानाचे ध्येय म्हणजे काय की ह्या ज्ञानाचं अंतिम गोल काय आहे हे जाणल्यानंतर. जसं तुम्हाला उदाहरण देतो एक. समजा एक पेशंट आहे, राईट, आणि डॉक्टरकडे गेलेला आहे. डॉक्टर काय करतो? पेशंटला चेक करतो आणि चेक करून बघतो की याला काय आजार झालेला आहे. म्हणजे आजार नाही, पण याला आतमध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. आता याच्या किडनीमध्ये सूज आलेली आहे, रक्तपेशींमध्ये काहीतरी बॅक्टेरियाचं कंटॅमिनेशन झालेलं आहे, अँड सो फोर्थ. याला म्हणतात पेशंटला चेक करणे आणि माहिती करणे की याच्यामध्ये काय आहे. राईट, बरोबर आहे. दिस इज ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज. परंतु याने काम होत नाही ना पेशंटचं. पेशंटचं काम कधी होईल? जेव्हा डॉक्टर त्याला हे सगळे चेक केल्यावरती म्हणेल की तुला हा आजार झालेला आहे आणि ही औषधं घे. बरोबर आहे का नाही? तेव्हा पेशंटचं काम होईल ना. ते या जगामध्ये लोक अशा प्रकारे वागतात, चेक करतात कृष्ण कौन है, ये इस्कॉन क्या है, इधर क्या क्या मिलता है, क्या क्या बढ़ता है. इस्कॉन इंडिया का पैसा लेकर भारत में विदेश में बांटता है. बट ये लोग बघत नाहीत की एक्चुअली इस्कॉन में है क्या, गोल क्या है इस्कॉन का, ध्येय क्या है. इस्कॉन का गोल क्या है? भगवान की भक्ति देना. राइट. पैसा बांटते हैं तो फिर इधर भक्ति शास्त्री में देना चाहिए उनको पैसा, नहीं झूम के लिए. आपल्याला 50 रुपये जमा करायची गरज नाही पडणार. राइट. So that way there is a difference between object of knowledge and goal of knowledge. Goal of knowledge एका डॉक्टर करता काय असेल फक्त, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज काय असेल फक्त बॉडी असेल. परंतु गोल काय आहे, लक्ष्य काय आहे, ध्येय काय आहे, त्या शरीराला क्युअर करणे. त्याच प्रकारे आध्यात्मिक ज्ञान जे आहे आता तुम्ही याला उदाहरण घ्यायचं असेल तर आपण असं उदाहरण घेऊया
की या जगामध्ये अशा कितीतरी गोष्टी आपण ज्ञान घेत असतो, बरोबर आहे. परंतु बऱ्याच ज्या गोष्टींचं आपण ज्ञान घेतो त्या गोष्टी आपल्याला जगातनं मुक्त करू शकत नाहीत. करू शकतात का? जसं से फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घ्या. एक सायंटिस्ट त्यांनी PhD केलेली आहे की साबणामध्ये जास्तीत जास्त फेस कसा आणायचा, बबल्स. हे आहे ज्ञानाचा विषय, शोधाचा विषय आहे. पण हे जेवढे बबल जरी आले मोठे किंवा छोटे, त्याने तुम्ही या जगातनं मुक्त व्हाल का? नाही ना. तुम्ही म्हणाल की प्रभूजी असं कसं तुम्ही म्हणताय, आता आम्हाला भांडी धुताना चांगलं वाटतं फेस जास्त आला का? कपडे धुताना जास्त फेस आला की वाटतं हा कपडे धुतले गेले, बरोबर ना. कधी कधी असं वाटतं की फेस नाही निघाला साबणातनं म्हणजे कपडे धुतले गेले नाही, असं नसतं. अरे व्हॉट एव्हर काही असेल ते. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की या जगातील कुठल्याही गोष्टींचं संशोधन आपल्याला या जगातनं मुक्त करू शकत नाही. म्हणून संशोधन करायचं असेल आपल्याला तर संशोधन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे किंवा अशा गोष्टींवर संशोधन केलं पाहिजे जे आपल्याला भक्तीमध्ये सहाय्यक आहेत, राईट, आपल्याला भगवंताची सेवा करण्याकरता सहाय्यक आहेत. सो दॅट्स वाय दिस इज द बेस्ट नेय जे जाणणे योग्य गोष्ट आहे. ऍक्च्युली 9:12 झाले. मला एक गोष्ट अजून कव्हर करायची होती याच्यामध्ये, पण आय थिंक कव्हर करूया आपण. एक 5 मिनिटं आहे तुमच्याकडे? 5 मिनिटं. हा, प्रसाद झालेला, सगळ्यांचा प्रसाद झालेला दिसतोय. राईट. तर एक प्रबोधांचं कन्व्हर्सेशन आहे मॉर्निंग वॉकमध्ये. मॉर्निंग वॉक आहे की कुठेतरी डिस्कशन आहे. त्याच्यामध्ये एकदा काय होतं, प्रभुपाद बसलेले आहेत. सायंटिस्टला विचारतायत. प्रभुपाद विचारतात की आपका करंट साइंटिफिक नॉलेज क्या है, आत्मा के बारे में. प्रभुपाद पूछ रहे हैं कि आपका आत्मा व्यवस्थित आहे का. प्रभुपाद म्हणतात की आपका आत्मा के बारे में करंट साइंटिफिक नॉलेज क्या है बताइए. तो साइंटिस्ट म्हणतो अभी कोई हमारा साइंटिफिक नॉलेज नहीं है आत्मा के बारे में, हमको जानते नहीं आत्मा के बारे में. मग प्रभुपाद म्हणतात तो फिर आपका नॉलेज यूजलेस है जो भी आप स्टडी कर रहे हो. तो आप जो भी संशोधन कर रहे हैं, रिसर्च कर रहे हैं, पूरी दुनिया भर में इतना टेक्नोलॉजी ला रहे हैं, ग्लोबलाइजेशन कर रहे हैं, ये सब आपका नॉलेज क्या है, यूजलेस है, कुछ काम का नहीं है. मग साइंटिस्ट प्रभुपाद म्हणतो प्रभुपाद आप नहीं जानते, साइंटिफिक नॉलेज अलग कैटेगरी का नॉलेज होता है ना. ये साइंटिफिक नॉलेज क्या होता है, एक हा थोड़ा स्वतःला जास्त स्मार्ट दाखवायचा प्रयत्न करतो कि हम जो कर रहे हैं ना, जो संशोधन कर रहे हैं, रिसर्च कर रहे हैं, ये बहुत अलग चीज है, बहुत बड़ी चीज है. मग प्रभुपाद त्याला म्हणतात वो ठीक है, वो अलग हो सकता है, बट ये सबसे महत्वपूर्ण ज्ञान नहीं है जिसके बारे में हम संशोधन कर रहे हैं, क्योंकि इस ज्ञान के माध्यम से आप समझ नहीं पा रहे हैं कि जीवन क्या है. बरोबर आहे का नाही. आपल्याला कळतंय का जीवन काय आहे, सुख काय आहे, दुःख काय आपल्याला कळतं का विज्ञानाने? नाही कळत. विज्ञानाने आतापर्यंत अशी व्याख्या दिली का सुख म्हणजे काय असतं, दुःख म्हणजे काय असतं, कधी व्याख्या दिली का? त्याने कधी सांगितलं का असं की ये केमिकल लेंगे तो दुख होता है, ये केमिकल लेंगे तो सुख होता है, केमिकल फॉर्मूला क्या है ना दुख का, इक्वेशन कभी दिया है कुछ? क्योंकि उनको मालूम नहीं है. सुख दुख कहां से मिलता है, हमारे पूर्व कर्मों से मिलता है. पूर्व कर्मों को सैंक्शन कौन करता है, भगवान सैंक्शन करते हैं. हे सगळं ज्ञान त्यांना नाही. म्हणून प्रभुपाद म्हणतात की ऍक्च्युअली तुम्हारा वो नॉलेज यूजलेस है, कुछ काम का नहीं है. तो हम साइंटिस्ट लगेच म्हणतो प्रभुपाद आप ऐसा क्यों बोल रहे हैं, आपको पता नहीं है क्या, हमने 2 बड़े बड़े बुक लिखे, इतने बड़े बड़े बंडल बुक, किसके ऊपर कि घास कैसे पैदा होता है, घास कैसे पडतं, गवत कसं वाढतं. तुम्हाला माहिती आहे गवत माहिती आहे का तुम्हाला? गवत शेतामध्ये असतं, गार्डन मध्ये येतं. आता पावसाळ्यामध्ये गवत येईल. मग सायंटिस्ट म्हणतो की प्रॉपर तुम्हाला माहित नाही का, आम्ही एवढी मोठी मोठी जाड 2 पुस्तकं लिहिले, त्याच्यामध्ये फक्त एवढीच माहिती आहे की गवत कसं वाढतं. ऍक्च्युअली मी बॉटनीमध्ये स्टडी केलंय, मी बॉटनी बंद आहे. वनस्पतीशास्त्र PG केलं त्याच्यामध्ये मी, आणि एवढी वर्ष आम्ही हेच शिकून गेलोय की गवत कसं वाढतं. एवढी मोठी मोठी पुस्तकं, गवत कसं वाढतं. मग आता प्रभुपादांचं उत्तर जे आलं ना, ब्रिलियंट आन्सर आहे प्रभुपादांचं. प्रभुपाद काय म्हणतात, प्रभु म्हणतात अच्छा आपने 2 बुक लिखा है इतना बड़ा बड़ा, है ना, घास कैसे बढ़ता है, गवत. पर मैं आपको एक बात बताऊं, आपके ये बुक नहीं लिखने के बाद भी इसके आपने जब बुक लिखा क्या उसके पहले घास बढ़ नहीं रहा था क्या? तुम्हाला कळलं का? तुम्ही एवढं मोठं संशोधन केलं, तुम्ही संशोधन करायच्या अगोदर का गवत वाढत नव्हतं का? का तुम्ही संशोधन केल्यानंतरच गवत वाढायला लागले? नाही ना. म्हणजे तुमचं संशोधन किती युजलेस आहे तुम्ही बघा जरा. तुमचं संशोधन काय आहे, किती युजलेस आहे. आता तुम्ही म्हणाल की असं कसं प्रभूजी, आंबे संशोधन करून हायब्रिड आंबे तयार केले, कलम. आता आंब्याच्या एवढ्या फांदीला पण आंबे येतात.
अरे पण तुम्ही कलम करा किंवा नका करू, ओरिजिनली फांदीला आंबे लागण्याची कला ही कोणी तयार केलेली आहे? भगवानाने दिलेली आहे ना. आणि जस्ट बिकॉज तुम्ही अशी मोठी दर्जनभर पुस्तकं लिहिली की आता याला कलम कसं करायचं, त्याने तुमचं काय क्रेडिट आहे? तुमचं काय क्रेडिट आहे? त्या फांदीला आंबे एनिवे लागणार होते, फक्त तुम्ही काय त्यात फांदीला तोडून तिथे लावलं म्हणून त्याला आंबे आले म्हणून तुमचं क्रेडिट आहे ना. तर प्रभात म्हणतात की तुम्ही संशोधन करायच्या अगोदर गवत का वाढत नव्हतं का? गप्प बसतो मग तो हा प्रभात गवत तर आम्ही संशोधन करायच्या अगोदर वाढत होतं. मे बी आता आम्ही काही केमिकल तयार केले, जे केमिकल थोडं वाढतंय, पण ते केमिकल पण आम्ही कुठं आणले? निसर्गातच घेतले आहेत, राईट. आणि मग तो सायंटिस्ट म्हणतो, बट स्वामीजी, तो म्हणतो की इफ गॉड डिड नॉट वॉन्ट अस टू स्टडी ग्रास, व्हाई डिड ही पुट ग्रास ओवर देयर? तो म्हणतो कि प्रभुपाद, लेकिन मैं जानना चाहता हूं कि भगवान अगर नहीं चाहते कि हम घास के बारे में स्टडी करें तो भगवान ने घास क्यों बनाया? कारण प्रभुपाद म्हणतात ना की घास बीस क्या स्टडी कर रहे हो, स्टडी करो तो आत्मा के बारे में स्टडी करो. हा विचारतो की तो प्रभुपाद घास क्यों बनाया वहां पे? तर प्रभुपादाने फिरवायचा प्रयत्न करतो. प्रभुपाद पुन्हा म्हणतात, लेकिन मुझे बताओ ये मेरा ओरिजिनल प्रश्न क्या है? मेरा प्रश्न ये है कि आप घास के बारे में स्टडी कर रहे हैं, लेकिन घास किसने बनाया उसके बारे में स्टडी कर रहे हैं क्या आप? राईट. या जगामध्ये आपण सगळेजण स्टडी करतोय काय, मनुष्य कोण आहे, त्याला सुख का होतं, त्याला दुःख का होतं, तो जीवनामध्ये कसा प्रगती करू शकतो, त्याला कसं जास्तीचं सुख भेटेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का त्याला कोणी बनवलंय? मॅन्युफॅक्चरिंग युनिट कोण आहे ते तुम्ही स्टडी करता, पण मॅन्युफॅक्चरर कोणी स्टडी करत नाही. तुम्ही समजा एखादा प्रोडक्ट घेतला, से फॉर एक्झाम्पल तुम्ही एक माईक घेतला विकत, तर तुम्ही पहिले बघता ना कंपनी कुठली कंपनी बघता ना, कोणी मॅन्युफॅक्चर केले, याच्यामध्ये स्पेसिफिकेशन काय आहे याच्या मॅन्युफॅक्चरिंगचं बघता ना तुम्ही, किती याच्यामध्ये आवाज येईल किंवा याला बॅटरी किती चार्ज करायला लागते, स्टडी करता ना की नाही करत? अरे लय स्टडी करतात लोक आजकाल. खरेदी करण्यापूर्वी पहिले दुनियाभर स्टडी करतील, या साईट वरती त्या वेबसाईट वरती, फायनली म्हणतील हा अभी लेना है, खरीदना अभी अच्छा लग रहा है प्रोडक्ट. त्याच प्रकारे मनुष्य जीवन हे भगवंताने आपल्याला मनुष्य बनवलेलं आहे. कधी विचार केला का आपण कोणी बनवले हे शरीर आणि का बनवलेलं आहे, कसं बनवलेलं आहे, याला कसं वापरावं, कधी स्टडी केलं का आपण? कधीच केलं नाही. आणि म्हणून मनुष्य हा जन्मोजन्मी एवढं अध्ययन करून सुद्धा, जगामध्ये विज्ञानाची एवढी प्रगती होऊन सुद्धा दुःखामध्येच आज सुद्धा. वाय? बिकॉज त्याला कळलं नाही की एक्झॅक्टली ही गोष्ट कशा करता अभ्यास करायची आहे आणि का करायची आहे. राईट. अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की देखो आप घास के बारे में बहुत बढ़िया स्टडी कर रहे हो, इतना बड़ा बड़ा बुक लिखा है, घास ऐसे बड़ा होता है, ऐसे छोटा होता है, इसका कलम करने का, वो करने का, लेकिन घास ओरिजिनली बनाया किसने, इसके बारे में कभी स्टडी किया क्या? म्हणून जाणून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे आपण की नेय जे आहे ते कोण आहेत? भगवंत आहेत. ज्याने आपल्याला बनवलेलं आहे. फक्त अभ्यास नका करू. आता तुम्ही विचार करा, मनुष्याने किती स्टडी केलेला आहे या शरीराचा. जे मेडिकल स्टडी करतात, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, या शरीरामध्ये किती हाडं आहेत, 200 काहीतरी म्हणतात ना लोक ना. मनुष्याच्या शरीरामध्ये किती हाडं आहेत? वॉट एव्हर, तुम्ही नंबर नसेल लक्षात, पण त्यांनी लिहिलेलं आहे 200 काहीतरी हाडं आहेत. कुठं कुठली नळी जाते, कुठला रक्तप्रवाह, हे सगळं लोकांनी स्टडी केलं डिटेलमध्ये. पण कोणीही विचार करत नाही की या शरीराला बनवलं कोणी. ज्याने शरीराला बनवलं ना त्याने सांगून ठेवलं, इस शरीर से आपको दुःख मिलने वाला है. आणि ह्या शरीराने आपण काय करायचा प्रयत्न करतोय? अरे मैं ये खाऊंगा, मजा करूंगा, तो हो गया, हार्ट चोकअप हो जाता है, ज्यादा तेल खाया तो. राइट. ज्यादा मीठा खाया तो कुछ दूसरा प्रॉब्लेम हो जाएगा, ज्यादा तिखा खाया. ज्याने हे शरीर मशीन बनवलेली आहे त्याला तुम्ही कधी रेफर करतच नाही. हे भगवद्गीता काय आहे? मॅन्युअल आहे. हे शरीर काय आहे, हे कशा करता बनवलेलं आहे, जीवन काय आहे याच्याकरता मॅन्युअल आहे. राईट. म्हणून दॅट इज द वे. अशा प्रकारे इथे भगवंत सांगतात की श्लोक नंबर 18 मध्ये तेच ज्ञान आहेत, तेच ज्ञेय आहेत आणि तेच ज्ञानाचे ध्येय आहेत, ज्यांच्या माध्यमाने आपल्याला कळेल की आपण शरीर काय आहे, भगवान कोण आहे, आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे. लाईक दॅट. आपण कंटिन्यू करू पुढे. श्लोक नंबर 1 राहिलेला आहे, पुढे सेक्शन पूर्ण करायला आपण शुक्रवारी याला पूर्ण करू. ठीक आहे. हरे कृष्ण. तुम्ही आता मोकळे झालात. प्रसाद घ्या, आराम करा, सकाळी हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद्गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः
हरे कृष्ण प्रभूजी दंडवत. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण हरे दंडवत कृष्ण प्रणाम दंडवत प्रणाम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. अनिता माताजी आणि काय अनिता शिवतरे माताजी आणि प्रभूजी. हरे कृष्ण. भिवंडीवर ना राईट भिवंडी. हरे हरे कृष्ण दंडवत प्रणाम हरे कृष्ण. भेटूयात. हरी बोल.